तुला सांगितलं होतं, इथे जर का धैर्य नसेल तर तुझी काही खैर नाही। इथे या भाजी मंडईमध्ये तुला धैर्य दिसला? तर जो लाखोंचा व्यवहार करतो तो इथे भाजी घ्यायला येईल? मूर्ख कुठला। ते माहित नाही, पण मी धैर्य साहेबांना बघितलंय। आई शपथ खरं सांगतो, मी अजिबात खोटं बोलत नाही। मुजुमदारांना कोण खोटं बोलत? पण मॅडम तुम्ही यांना विचारा, यांच्यासोबत धैर्य साहेब नव्हते तर मग कोण होतं? आत्या, हा माणूस का खोटं बोलेल? पण ही खोटं बोलू शकतो। मला याच्यावर अजिबात विश्वास नाहीये। मला माझं मन सांगतंय धैर्य इथेच आहेत। मग तुझ्यासोबत होता तो कोण होता? माझा मित्र होता पराग। ते अथर्वच्या प्रोजेक्टचं सामान घ्यायचं होतं म्हणून तो तिकडे गेला आणि आम्ही दोघं भाजी घ्यायला आलो। हो की नाही अथर्व? हो हो, पराग दादा मस्त वजन करतो। हो ताई, काय उचकटताय? ओ भाजी खराब होईल ना, हो बाजूला। तू इथे काय करतेस? वाटत मी ते धैर्य इथे लपलेत का ते बघते। धैर्य का लपेल? आणि लपायचं तर पोत्यात का लपेल? मूर्ख, चल। नाही आता पण एकदा बघू दे ना। चल म्हटलं ना। बघा, अहो मी पण तुम्हाला हेच तर म्हणत होते की अहो ते कशाला लपतील इथं? म्हणजे येतील नाही, आता ते इथेच असणार। हो हो, ते इथेच होते। अहो इथं कसे असतील? धैर्य मुजुमदार आणि भाजी मंडईमध्ये मोठा चौकच आहे बाबा। आता ही फसवते आपल्याला। होय होय, मी माझ्या डोळ्यांनी बघितले यांना इथं। माझा काय संबंध? अहो मी कशाला फसवू? अहो खरंच सांगते मी काय होते आपले। बस खूप झाला गोंधळ। एक तर माझा वेळ वाया घालवला तो घालवला आणि नको त्यांचं तोंड पण बघावं लागलं मला। मूर्ख नुसता। मॅडम मी माझं काम केलंय, मी धैर्य साहेबांना ओळखले। धैर्य साहेब इथेच होते। मला माझं बक्षीस पाहिजे, 5 लाख रुपये। किती पाहिजेत? 5 लाख। 5 लाख? एक कानाखाली देऊ का तुला? तर का? हो आता पण यांना न घेतच कसं जायचं आपण? चल म्हटलं ना। आता बघूया तरी कुठे येते।
सावकाश. मावशी थँक्यू. खरंच आज तुझ्यामुळे वाचलो बघा मी. माझा आशीर्वाद आहे बघा. आणि ना तुमचं नातं शेवटपर्यंत निभवा. मस्त आहे बघा तुमचा दोघांचा जोडा. बरं चला आता लवकर जाऊया. अथर्व काय करतोय? चल इथे. ए अरे धैर्य कुठं गायब झाला अचानक? तुला नजर ठेवायला सांगितलं होती की. मी काय घार आहे होय? मी पण नजर ठेवून होतोच की त्यांच्यावर बारीक. आणि ते मॅडम सांग बोलत तर कधी काय आणि तुम्हाला नजर ठेवता येत नाही वे. ए आवाज खाली करून बोलायचं. आणि तुला पैसे कशाचे देणार होतो आम्ही? मूर्खा चाललंय जा की आता. दादा भास्कर अरे अरे हा दरवेळेस कसा सुटतो? अरे दादा सुटू दे की. आता त्याचं सगळं सत्य आपल्याला कळलेलं आहे. आता ना जरा धैर्याला जगू दे निवांत. त्या पुढं ना त्याची वाईट वेळ सुरू होणार आहे. कपात आणि पिशवी. थोडक्यात वाचलो ना आपण. थोडक्यात? अरे एकदमच थोडक्यात. नशीब माझं लक्ष गेलं, नाहीतर काय खरं नव्हतं आपलं. आणि अथर्व एवढं होऊन सुद्धा तुझ्या दोस्ताला काय माझं ऐकायचं नव्हतं बघ. टपल आता तूच सांग बाबा. मी बोललो होतो ना मी खरेदी करतो म्हणून, तरी पण तुझ्या आत्मा मला शिकवायलाच लागली. अथर्व असं काही नव्हतं हो की नाही? ए बाबांनो, मला तुमच्या भांडणात घेऊ नका. नाहीतर उद्या तुम्ही एक व्हायचा आणि मी एकटाच राहायचो. तुमचं तुम्ही काहीतरी ठरवा आणि मला सांगा. काय झालं? काय नाही सांगतो. चल आधी घरी जाऊयात. स्वयंपाक करायचा आहे मला अजून. अथर्व अरे आपल्याला एकत्र घरी जाता येणार नाही. एवढं साधं कळत नाही का तुझ्या दोस्ताला? हा आहे माझ्या लक्षात. मी आधी जातो, तुम्ही या मागणं. तू आपल्या प्रोजेक्टचे पेपर आणायचे होते ना? अरे हो विसरलेस मी. प्रोजेक्ट पेपर घेतले नाही तर वहिनी काहीतरी बोलत बसणार परत. चल चल घेऊन येऊ आपण. हा आणि जरा कामावर लक्ष ठेवत जावा. मी आहे म्हणून खावते दोघांचं. बरं चल आता. आता 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 काय करायचं? कुठे शोधायचं धैर्यांना?
मला खूप आठवण येते हो यांची. काय करायचं सांगा ना. बाबांनी एवढे पोस्टर लावले तरी यांचा काहीच पत्ता लागला नाही आत्या. तुझ्या बाबांनी बिंडोकपणा केलाय पोस्टर लावून. अख्ख्या गावभरात चर्चा चालू आहे, धैर्य हरवलाय, धैर्य हरवलाय. मला एक गोष्टच कळत नाही, बघावा तेव्हा तुझा बाबा माझ्या डोक्यावर मीरा का वाटत बसलेला असतो. एक तर इथे मला त्या धैर्याचं टेन्शन, त्यात तुझ्या बाबाचं काहीतरी उपद्व्याप. आता या दह्याचं काहीतरी करायलाच हवं. काहीतरी करायलाच हवं. असं का म्हणाले आत्या? बाबा तर मदतच करतायत ना. आत्याला नकोय का धैर्य सापडायला? नेमकं काय चाललंय आत्यांचं? की हे सगळे मोजुमदार म्हणून आम्हालाच मूर्ख बनवतायत. माझ्या बाबांचं काही बरं वाईट नाही करणार ना आत्या? ह्यो तर सगळीच फळं चांगली घेऊन आलाय. मला वाटलं काहीतरी घोळ घालेल. काय पैसे वाचवल्यात का सगळेच उडवून आलाय? दीपा, उरलेले पैसे तू कशाला घ्यायला लागलीस? ते मी सांगतो त्या पैशाचं काय करायचं तू. बचत ही सुद्धा एक कमाईच असते. तुम्हाला जी दानपेटी दिली आहे की नाही त्यात ते उरलेले पैसे टाका आणि पुढच्या कामाला तयार राहा. दीपे, हा पुढचं काम सांग ना. हा चला पुढचं काम सांगते. या बघा इथं स्वयंपाक करायचंय तुम्हाला. असं काय आबाळ कोसळल्यासारखं बघताय? इथं स्वयंपाक करायचंय. इथं करायचंय स्वयंपाक? हा चूल म्हणतात त्याला. तुम्ही कधी बघितलीच नसेल, आता नीट बघून घ्या. आता काय रात्रभर बघत बसताय का? हा बस झालं, जावा. स्वयंपाकाला काय भांडी लागतात ती आणा, जावा जावा. आतापर्यंतच्या परीक्षा तुम्ही पास झाला, पण ही काय परीक्षा तुम्ही पास होत नाही कारण मी तुम्हाला पास होऊ देत नाही. तुम्हाला काय वाटलं आजपर्यंत तुम्हाला वंसनी परीक्षा पास करायला किती मदत केली मला काय माहितच नाही. आणि मला आत्ता सुद्धा गॅरंटी आहे की चूल पेटवायला वंस इथं येणार. गॅरंटी आहे मला. त्यांचं प्रेमच आहे हो तुमच्यावर तेवढं. मग आता मी पण बघतेच ही चूल कशी पेटते आणि तुम्ही कसं पास होताय.
अरे कुठे आहात तुम्ही? खूप आठवण येते मला तुमची, खूप काळजी वाटते. काय करू मी? मला काहीच कळत नाहीये. नाही, मी इथे अशी फक्त काळजी करत बसू नाही शकत. मला काहीतरी करायला पाहिजे. माझे धैर्य आहेत ते, मला काहीतरी करावं लागणार. मीच माझ्या धैर्याला शोधून काढणार, आणि यासाठी मला कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल. अर्ध काम तर झाले. आता चूल पेटवायची म्हणजे कुठे आहे धैर्य? इथेच होते भाजी घेताना मी त्यांना बघितले. पण मॅडम, मी धैर्य साहेबांना या पोरीसोबत भाजी घेताना बघितलंय. धैर्य तुझ्यासोबत होता? अनुराधा, तू काय करायलीस? काही नाही, उद्यासाठी डाळ निवडून ठेवते. जेवण राहिलं लांब, इथं चूल पेटना, कसं करणार इथे?
मी धैर्यांना मदत केलेली भावना नाही आवडणार, पण आज मला थांबून चालणार नाही. मला त्यांना हेल्प करायलाच लागेल, नाहीतर धैर्य पासच नाही होणार. नाही, हे मी नाही होऊ देऊ शकत. ही परीक्षा आता त्यांची किंवा माझी नाही, तर प्रेमाची आहे. धैर्य, अहो काय करताय तुम्ही? हो, नुसता दूर नाही करायचा, त्या चुलीला आग पण लावायची. धैर्य, ऐका ना, अशा सगळ्या गोष्टी मनाला नसतात लावून घ्यायच्या. एखादी गोष्ट जमत नसेल ना, तर ती शिकण्याची वृत्ती पण असावी. हा, एक काम करा, त्या इकडे मीच सांगते तुम्हाला. नाही, नको. धैर्या, ऐका ना, तुम्ही शिकून तर घ्या की, मी सांगते फक्त तुम्हाला. धैर्य, एवढा हट्टीपणा करू नका, द्या ना. ऐका माझं, मी फक्त सांगते, तुम्ही तसं करा. ऐका ना धैर्य, काय एवढा हट्टीपणा करताय तुम्ही? ठीक आहे, नाही ऐकायचं ना तुम्हाला? तुम्ही हट्टी असाल ना, तर मी तुमच्या डबल हट्टी. काय करायचं ते करा. दूर करायचं तर दूर करा, ना आग लावा, मला काय. मी ऑलरेडी खूप मदत केली आहे मला सर. सगळा बाजार तुम्ही करून दिलाय तेवढंच बस आहे. बाजार करत असताना किती काय काय घडलं बघितलं मी. आता जर चुकून तुमच्या घरच्यांनी मला मदत करताना बघितलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सर. तर तुम्हाला जर कोणी काही बोललं तर मला नाही चालणार ते. मी परीक्षा भाऊंनी मला द्यायला लावली, ती मी तुमच्या मदतीनं पास झालो असं कोणी म्हणायला नको. दंडना दन 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 दंडना दन दन. हळू बोल जरा, घरचे बाहेर येतील. हा, तू सांगितलेलं सगळं काम डन झाले. जिथं जिथं पोस्टर होते सगळे काढून आणलेत बघ. आता याचं काय करायचं ना ते तूच सांग. काय करू? काय घाल तुलीत. हा, हे बघ. ठीक आहे. अरे काय केलं तुम्ही? कवापासून पेटवायचा प्रयत्न करतो, एकतर ते पेटत नाहीत, त्यात तुम्ही हे. पेटलं पेटलं. पराग, तुम्ही दोघं ना जादूगर आहात.
अरे मी केव्हापासून पेटवायचा प्रयत्न करतो, पेटतच नव्हतं ते. आत्ता कुठं पेटलंय? हा, बरं झालं. मला काय वाटतं ना, त्या पोस्टरवर माझं नाव होतं. त्या नावातली जी आग आहे ना, तीच या चुलीत पेटली. हा, मला बाकी काही सांगू नका. मला फक्त एवढंच ऐकायचं, गावातले सगळे पोस्टर निघालेत की नाही. एक जरी पोस्टर राहिलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. मॅडम, एकही पोस्टर नाही राहिलं. ऍक्च्युली आम्ही काढायच्या आधीच कोणीतरी सगळी पोस्टर्स फाडून काढली होती. बरोबर, पोस्टर काढल्याशी मतलब आहे. ठेवते मी फोन. हा दया एवढा त्रास देतोय ना, कधी काय करेल त्याचा विचार करून डोकं फुटायची वेळ आली. त्या धैर्याचा पण पत्ता लागत नाही. पण नाही, धैर्याची माहिती मिळेपर्यंत शांत बसलेलंच बरं. पण कसं? दादा, असं का बघतोय? तू आजकाल ना स्वतःला लय शहाणा समजायला लागलायस. समजायचं काय त्यात? ह्याच कॉन्फिडन्स पाहिजे आपण नेहमी गोत्यात येतो. आज पण ती सावीन धैर्याची चोरी सापडली असते. चांगला चान्स होता आपल्याला. भर बाजारात तमाशा भरला असता. सगळं तुझ्यामुळे पाण्यात केलं सगळं. अरे दादा, घाई करून चालत नाही रे अशा कामात. या घरात धैर्यानं ऐकाय कमी होती बाई, शहाणपणा शिकवायला म्हणून तू अजून कॅर झालायस. अरे जास्त शहाणपणा करू नको बरं का. या घरात मी मोठा आहे. तू आजकाल जरा माझ्यावर जास्तच दादागिरी करायला लागलायस. दादागिरी करायची नाही. तुझं सगळं ऐकतो म्हणजे मी तुझ्या तालावर नाचतो असं नाही, कळलं का? मी सहन नाही करणार दादा, सहन नाही करणार. तू शांत हो की. शांत हो की दादा. तू उभं काय? तू बस. बस दादा, शांत हो. तूच मोठा आहेस. मी मोठा आहे. तूच मोठा आहेस, मी लहान आहे. पण दादा, माझं एवढंच म्हणणं आहे, आज आईला सगळा खेळ समजला असता तर आईनं धैर्याला फरफटत घरी आणला असता. आणि हा जो काय राजा राणीचा खेळ आहे ना, त्याच्यावर कायमचा पडदा पडला असता. होय बाय, त्यात मजा आहे काय? नाही, त्यात काहीच मजा नाही. खरी मजा तेव्हा येणार जेव्हा आई आणि तो भाऊराव नाईक असे समोरासमोर असतील. लय लाडका आहे ना आईचा धैर्य. मग आईला पण कळू देत की जर वेळ आली ना तर तिचा लाडका लेक धैर्य तिच्या पदरा खालून जाऊन तिच्या समोर तिच्या विरोधात उभा राहू शकतोय. दादा, यावेळेस आपल्याला एका दगडात दोन नाही, 3 पक्षी मारायचे. एक धैर्य मुजुमदार, दुसरा दामिनी मुजुमदार,
आणि तिसरा तो भाऊराव नाईक. धैर्य काय केलं डोळा बघू जरा. नाही नका असू द्या. थांबा जरा मला बघू द्या. इकडे बघा आधी. लई आग लागलेली दिसत्या. आम्हाला जेवण मिळणार आहे ना? नाही म्हणजे बघा बाबा आता तिकडं चुलीला एवढी आग लागला नाहीतर आम्ही बसायचं इथंच उपाशी. काय बरा भूक लागली. नाही नाही असं कसं उपाशी राहाल. आज असं एक नंबर जेवण बनवतो का नाही. सगळे ताट एकदम चाटून पुसून खातील बघा. अथर्वा हे तर चला आपण निघूया. नाही यांच्यासोबत आपल्याला कोणीतरी बघितलं तर उगाच प्रॉब्लेम व्हायला नको. साबे कोणतरी बघायचं. चल लवकर. हा चल तर चला. अथर्वा अथर्वा चूल कशी पेटली? कशी म्हणजे पेटवली मी. तुम्हाला असं वाटत होतं का की चूल कधी पेटावीच नाही. चूल पेटूच नाही म्हणून काही केलं होतं तुम्ही. मी कशाला काय करू? तुम्ही कधी पेटवली नाही ना म्हणून विचारलं. तेव्हा
आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा देतोय, प्रेमाची परीक्षा. माझ्या पाठीशी उभा राहा. प्लीज प्लीज प्लीज. सगळा स्वयंपाक एकदम मस्त होऊ देत. धैर्य, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या मेहनतीवर आणि मला खात्री आहे तुम्ही ही परीक्षा नक्की जिंकाल.